आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की तुळजापूर आणि अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचं आणि तुळजापूरच्या आई भवानीचं छानच दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही अक्कलकोटलाच मुक्काम केला. तर आमचा तर आराम झाला होता, आवरून झालं होतं, पण आमचं आवरण होईपर्यंत मुलं आणि मुलांच्या पप्पांनी छान आराम केला. आणि मग आवरलं ॲज युज्युअल आम्ही नेहमीप्रमाणेच थोडंसं उशीरच झाला. जेव्हा निघायचं म्हणतो त्याचे 1-2 तास तर लेटच होऊन जातं. आणि मग त्याच्यानंतर गाणगापूरला जाताना ना आम्ही बराच रस्ता चुकलो. 20-25 किलोमीटर, जवळपास 25 किलोमीटरच्या वरती थोडासा फेरा मागून एकदम शेताच्या रस्त्याने, तो रस्ता एकदम सुनाट होता. अशा रस्त्याने म्हणजे जसं म्हणतात ना, चकवा लागला की आपण त्याच जागी फिरत राहतो, तर तसंच काही झालं. आणि बराच रस्ता फिरून वगैरे मग नंतर आम्ही गाणगापूरला पोहोचलो. तिथं पोहोचलो आणि असं म्हणतात की गाणगापूरला ज्यांच्या अंगामध्ये भूतं येतात ना, तर त्यांची भूतंसुद्धा उतरवली जातात. तर असंच इथं काही जणांचे भूतं म्हणजे अंगात भूतं आलेले होते आणि ते ह्या मांडवावर चढून आहे ना गिरक्या घेत होते. आता याच्यामध्ये सत्य किती नाही तर मला काही माहिती नाही, पण माझा तरी ह्या गोष्टीवर काही विश्वास नाही आहे. मला असं वाटतं की ते मानसिक स्वास्थ्य ह्या लोकांचं ठीक नसतं आणि त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये येतं हे त्यांना म्हणजे एक हा भ्रम आहे. तर खरं किती आता मला हे काही माहिती नाही. तर असं हे दत्त महाराजांचं मंदिर आहे, जे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाँड्रीवरती येतं. आणि इथंच ना भीमा नदी आणि अमरजा नदीचा खूप छान संगम आहे, 2 नद्यांचा. तर तो संगम बघण्यासाठीच आम्ही तिकडे चाललो होतो. तर त्या नदीकाठी जाऊन म्हणजे तो संगम बघताना म्हणजे खूपच छान दृश्य वाटत होतं हे. पाणी अगदी एकदम छान होतं, पण लोकांनी ना फारच घाण केलेली आहे आजूबाजूला. म्हणजे तिथंच कपडे सोडून द्यायचे, काही म्हणजे कचरा वगैरे तिथंच टाकायचा. तर ते एक काही चांगलं दिसत नाही. तर त्याच्यानंतर तिथं झालं आणि मग तिथं म्हणजे संगमावर थोडंसं वेळ थांबलो आणि मग निघालो पुढे जाण्यासाठी. तर आजकाल ना ह्या मुलांना सगळं स्वतःच करायचं असतं. आणि मग त्याच्यानंतर इकडं आलो तर इकडे काही लोक पारायणाला बसलेले होते. तर मी तर जेव्हा आपण देवस्थानाला जाते किंवा कुठेही जाते ना, तर मी देवाकडे कधीच काही मागत नाही. आता ते का, तर मला काही मागायची गरज पडते, मला सगळंच मिळत जातं, ही तर गोष्ट आहेच. पण एक दुसरी अशी एक गोष्ट आहे की मला आहे ना म्हणजे असं वाटतं की देवाचा आपल्यासाठी प्लॅन असतो आणि देव जेव्हा जी गोष्ट द्यायची ना, तेव्हा ती आपल्याला बरोबर देतो. तर आता मी तुम्हाला जे झाड दाखवलं ना, त्या झाडाला दोरा बांधल्याच्या नंतर आहे ना इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. तर ऊन तर जरा बरंच वाढलं होतं, 11-12 वाजत आले होते, त्याच्यामुळं ऊन लागायला लागलं होतं. आणि इथं ना ऊसाचा रस छान फ्रेश काढून मिळत होता, त्याच्यामुळं बिना बर्फाचा रस घेतला आणि पंढरपूरला जाण्यासाठी निघालो होतो. पंढरपूरला जाता जाताना संध्याकाळच झाली. तर तिथं तर आता काही कॅमेरा अलाउड नाही आहे. मग बाहेर आलो, म्हणलं काही घ्यायचं असलं तर बघू थोडं. मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली एक. आणि पंढरपूरलाही म्हणजे आरतीच्या वेळेसच पोहोचलो होतो आम्ही. मग तिथंच आहे ना बराच उशीर झाला. मग थोडंसं पंढरपूरच्या बाहेर आल्याच्या नंतर छान जेवण केलं आणि जेवण करून म्हटलं चला डायरेक्ट आता जेजुरीला मुक्काम करूया. तर जेजुरीला येऊन थांबलो, तिथं छान आराम केला आणि अगदी रूमही खूप छान मिळाल्या होत्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.